न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर माळेगावची धुरा आता सुनेत्रा वहिनींकडे आली आहे। निवडीनंतर माळेगाव हा राज्यातील अग्रगण्य कारखाना बनवण्याचं अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार सुनेत्रा पवार यांनी केलाय। माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा संचालक मंडळाची बैठक आज पार पडली। यापूर्वी झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची ब वर्गातून संचालक म्हणून निवड करण्यात आली होती। आज अध्यक्षपदाची निवड करण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी काम पाहिले। सहकारी तत्वावर चालणारा माळेगाव कारखाना राज्यात अग्रगण्य व्हावा या उद्देशाने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न सुरू केले होते। त्या अनुषंगाने त्यांनी कारखाना व्यवस्थापनात अनेक बदल करत काटकसरीने कारभार सुरू केला होता। मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने कारखान्याची धुरा आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवली आहे। आज झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। माळेगावला राज्यात अव्वल क्रमांकाचा कारखाना बनवण्याचं अजितदादांनी पाहिलेलं स्वप्न सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्यावर आपला भर असेल, अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी निवडीनंतर दिली। अजितदादांनी ज्या पद्धतीने कामकाज केलं त्याच पद्धतीने काटकसर करत संचालक मंडळ, शेतकरी सभासद, कामगार आणि प्रशासनाला सोबत घेऊन वाटचाल करू असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। आज निवड झालेली आहे। आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवड झालेली आहे। आदरणीय दादांचं माळेगाव सहकारी कारखान्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एक नंबर नेण्याचं स्वप्न होतं आणि आज इथल्या शेतकऱ्यांनी, सभासदांनी, संचालक मंडळांनी आणि सगळ्यांनीच माझ्यावर हा विश्वास दाखवून एक मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि ती मी आणि आम्ही सगळेजण दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन या कारखान्याला देशामध्ये तसंच अग्रगण्य बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।